मित्रहो, सायन्स पार्ट फर्स्ट, चॅप्टर नंबर 1, ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षणामध्ये केप्लर या सायंटिस्टने ग्रह जे आहेत त्या ग्रहाविषयी बरीचशी माहिती गोळा केली. त्यानं प्रत्यक्ष नियमितपणे अचूक निरीक्षण केलं आणि त्या ग्रहांची स्थिती, पोझिशन अँड मोशन या संदर्भातली माहिती गोळा केली आणि हे ग्रह जे आहेत ते त्यांची मोशन जी आहे ती नेहमी तशीच असते याचा अभ्यास केला. परंतु निश्चित त्या पाठीमागचं कारण काय आहे हे त्याला माहिती नव्हतं. या केप्लरच्या गुणधर्माचा उपयोग करून केप्लरनं जे 3 नियम सांगितलेले आहेत त्या नियमांचा अभ्यास करून आणि न्यूटननं इतर काही माहिती गोळा करून न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा मांडला. न्यूटननं वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता इथं कोणत्याही 2 वस्तू जर घेतल्या आपण तर त्या वस्तूमध्ये आकर्षणाचं बल असतं, त्या वस्तूवरती कार्यरत असणारं एक बल असतं. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ द डिफाइनेड फोर्स. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ द डिफाइनेड फोर्स. विश्वामधल्या कोणत्याही जर 2 वस्तू घेतल्या तर त्या 2 वस्तू एका विशिष्ट बलानं एकमेकाकडे आकर्षल्या जातात. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द 2 ऑब्जेक्ट्स. हे जे बल आहे, कार्य करणारं जे बल आहे, हा जो फोर्स आहे तो फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, समानुपाती आहे. कशाच्या? द प्रोडक्ट ऑफ द मासेस, त्या 2 वस्तूंचं जे वस्तुमान आहे त्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस अँड इज युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आणि त्या 2 वस्तूमधील अंतर जे आहे त्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती आहे. म्हणजे 2 वस्तू ज्या आहेत त्या 2 वस्तू एकमेकाशी आकर्षित होतात आणि आकर्षित होण्यासाठी त्यांच्यावरती कार्यरत हे बल असतं. ते बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या समानुपाती आणि अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते. Every object in the universe attracts every other object with a definite force. This force is directly proportional to the product of the masses of 2 objects and is inversely proportional to the square of the distance between them. यामध्ये कोणत्याही 2 वस्तू घेतल्या, समजा ही पहिली वस्तू आहे, ही दुसरी वस्तू आहे. पहिल्या वस्तूचं वस्तुमान मास m1, दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान मास m2. 2 ऑब्जेक्ट्स, फर्स्ट मास m1, सेकंड मास m2. त्या 2 वस्तूंचं वस्तुमान हे m1 आणि m2. डिस्टन्स बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स इज d. अट्रॅक्टिव्ह फोर्स F, अट्रॅक्टिव्ह फोर्स F. पहिली वस्तू दुसरी वस्तू आहे. पहिल्या वस्तूचे वस्तुमान मास m1, दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान मास m2. डिस्टन्स 2 वस्तूंमधील अंतर जे आहे ते d आहे. त्यावरती कार्यरत असणारं बल, 2 वस्तू एकमेकाकडे आकर्षल्या जातात त्यावेळी त्यावरती कार्य करणारं बल जे आहे ते F आहे. आता ह्या 2 वस्तूवरती कार्यरत असणारं बल जे आहे ते प्रोडक्ट ऑफ द मास, त्या 2 वस्तूंच्या वस्तुमानाचा गुणाकार इज
directly proportional. The force is directly proportional to the product of the masses of two objects and inversely proportional of distance square. त्या दोन वस्तूंमधील अंतर जे आहे त्या अंतराच्या व्यस्तानुपाती असते. The force attract each other. The force is directly proportional to the product of the two masses and inversely proportional to the distance square. याच्यामध्ये फोर्स जो आहे तो फोर्स F is directly proportional m1 m2 inversely proportional d square. बल जे आहे आकर्षित करणारे बल हे m1 m2 या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती आणि अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द masses, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. ही जर चिन्ह काढायचे असेल तर F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन d स्क्वेअर. इथं G जो आहे तो कॉन्स्टंट आहे. G is the constant of proportionality and is called the universal gravitational constant. G is universal gravitational force. आता या दोन वस्तू ज्या आहेत त्या दोन वस्तू एकमेकाकडे आकर्षित होत म्हणजे त्यावरती हे बल कार्यरत आहे. या दोन वस्तू कार्यरत असताना आता हे m1 आणि m2 ही जी वस्तुमान आहे मासेस आहेत ते आपण इन्क्रीज केले वाढवले तर त्याच्यावरती कार्य करणारं बल फोर्स जो आहे तो वाढेल. जर वस्तुमान m1 m2 डिक्रीज केले कमी केले तर त्याच्यावर क्रिया करणारं बल हे कमी होईल. त्या उलट अंतर जे आहे ते अंतर वाढवलं तर त्यावरती क्रियारत होणारा फोर्स जो आहे तो कमी होईल. The above law means that if the mass of one object is doubled, the force between the two objects is double also. त्याच्या मास जे आहे त्या दोन्हींचे ते जे वाढवले वस्तुमान जर वाढवलं तर त्यावरती क्रिया करणारं बल हे वाढणार आहे. आपण मास डबल केले तर फोर्स सुद्धा डबल होणार आहे. त्या उलट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल डिस्टन्स स्क्वेअर मग इथं अंतर वाढवलं आपण तर ते अट्रॅक्शन बल कमी होणार आहे. अंतर आपण डबल केलं डिस्टन्स डबल केला तर अट्रॅक्टिंग फोर्स जो आहे तो 1/4 होणार आहे. If the distance is doubled, the force decreases by a factor of 4. If two bodies are spherical, त्या दोन वस्तू ज्या आहेत त्या जर अशा वर्तुळाकृती गोल असतील spherical. If the two bodies are spherical, the direction of the force is always along the line joining the center of two bodies and the distance between the centers is to be taken d. त्या दोन वस्तू जर गोल असतील तर त्या दोन वस्तूंमधील अंतर हे एका सरळ रेषेमध्ये असतं आणि त्या दोन्हींच्या केंद्रापासून ते अंतर घेतलेलं असतं. हे केंद्रापासूनचं अंतर आहे आणि ते अंतर आपण d हे घेतलेलं असतं. In case when the bodies are not spherical or have irregular shape, त्या दोन वस्तूंचं वस्तुमान जर हे गोलाकृती नसेल किंवा इरेग्युलर म्हणजे अनियमित आकाराचं जर असेल then the direction of force is along the
line joining their centers of mass and D is taken to be distance between two centers of the mass. या ठिकाणी G is the universal gravitational force. SI unit of G is Newton meter square per kg square. The value of G is 6.673 into 10 raised to minus 11 Newton meter square per kg square. SI युनिट जे आहे, एकक जे आहे SI पद्धतीतील जीचं ते न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर आहे आणि जीची किंमत SI पद्धतीतील व्हॅल्यू ऑफ G इज 6.673 इंटू 10 raised to minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे तो पहा, वहीमध्ये लिहून काढा. जी ची SI युनिट पहा आणि दी व्हॅल्यू ऑफ G ती पण पहा आणि वहीमध्ये लिहून काढा, अभ्यास करा.